मित्रांनो, शेती करताना बऱ्याचदा तुमच्या कानावरती शून्य मशागत शेती किंवा झिरो टिलेज फार्मिंग हा शब्द पडला असेल. परंतु शून्य मशागत शेती म्हणजे नेमकं काय? याच्यामध्ये काय केलं जातं? याचा शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होतो? आणि ही शेती केल्यानंतर नेमके कुठले तोटे होतात? म्हणजे फायदा होतो का तोटा होतो? आणि हा पूर्ण कन्सेप्ट नेमका आहे काय? याच्याबद्दलच हा व्हिडिओ असणार आहे. माझी विनंती आहे, प्रयत्न करेन व्हिडिओ छोटा बनवण्याचा. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओच्या शेवटी नेहमीप्रमाणे तुम्हाला जर हा विषय, ही माहिती आवडली तर हा व्हिडिओ लाईक्स, कमेंट आणि तुमच्या इतर प्रोग्रेसिव्ह, ज्याला आपण विकसनशील शेतकरी म्हणतो, त्यांच्यासोबत शेअर करा. चला तर तुमचा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पुढे जाण्याअगोदर एक नेहमीप्रमाणे सूचना. मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की मी पूर्ण वेळ नोकरी करत असताना साईड बाय साईड कापूस, सोयाबीन, गहू, हरभरा, कांदा, कोथिंबीर, खरबूज, कलिंगड, ऊस, केळी अशा वेगवेगळ्या पिकांवरती शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टन्सी करतोय. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण हे वेगवेगळे शेड्यूल या ठिकाणी बनवलेले आहेत. तुम्हाला जर हे शेड्यूल हवे असतील तर नक्कीच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. त्याच्यामध्ये हे शेड्यूल ऑनलाईन खरेदी करण्याच्या सर्व लिंक्स मी टाकलेल्या आहेत. म्हणजे ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर याची PDF तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवण्यात येते, ज्याच्यामध्ये त्या पिकाची लागवड ते काढणी सर्व माहिती असते मराठीमध्ये. सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. तरी देखील तुम्हाला या शेड्यूलबद्दल काहीही शंका तुमच्या मनामध्ये असल्यास स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला लगेच मेसेज करा. ठीक आहे, सूचना समाप्त झाली. पटकन आपण आपल्या मुख्य विषयावरती येऊया. बघा मित्रांनो, आजकाल शेतीमध्ये मजुरांची टंचाई, वाढते ट्रॅक्टरचे भाडे, डिझेलचे वाढलेले दर आणि हवामानातील बदल यामुळे शेतीचा जो खर्च आहे तो झपाट्याने वाढत आहे. आणि यावर उपाय म्हणून सध्या शून्य मशागत शेती, ज्याला आपण झिरो टिलेज फार्मिंग असं म्हणतो किंवा नो टिलेज फार्मिंग, या तंत्रज्ञानाची खूप चर्चा होत आहे. पण ही शून्य मशागत शेती नक्की आहे तरी काय? यामुळे शेतकऱ्याला खरोखरच फायदा होतो की नुकसान? या सर्व गोष्टीची आज मी तुम्हाला या ठिकाणी सोपी माहिती सांगणार आहे. मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे की शून्य मशागत शेती म्हणजे नेमकं काय. बघा, पारंपरिक शेतीमध्ये आपण पीक घेण्यापूर्वी नांगरट करत होतो, वखरणी करत होतो किंवा रोटावेटर मारत होतो. आणि हे सर्व करून आपण जमीन भुसभुशीत करत होतो आणि मग त्या ठिकाणी पेरणी करत होतो. परंतु शून्य मशागत शेतीमध्ये, या तंत्रज्ञानामध्ये जमिनीची कोणतीही मशागत केली जात नाही. थेट आधीच्या दसकटामध्ये, म्हणजेच काय, पिकाच्या अवशेषामध्ये नवीन पिकाची पेरणी केली जाते. यासाठी झिरो टिल ड्रिल किंवा हॅपी सीडर अशा वेगवेगळ्या आधुनिक पेरणी तंत्रज्ञानाचा त्या ठिकाणी वापर केला जातो. उदाहरणार्थ काय, जमिनीला अजिबात त्या ठिकाणी धक्का लावायचा नाही. पीक काढायचं, नवीन पीक लावायचं, पीक काढायचं, नवीन पीक लावायचं. म्हणजे जमिनीची कुठलीही मशागत न करणे म्हणजेच झिरो टिलेज आपण ज्याला म्हणतो किंवा शून्य मशागत शेती म्हणतो. आता मित्रांनो, आपण काय करूया, नाण्याच्या दोन्ही बाजून समजून घेऊया. म्हणजे झिरो टिलेज फार्मिंग, शून्य मशागत शेतीचे फायदे आणि तोटे आपण दोन्ही बघणार आहोत. बघा, सर्वात मोठा फायदा काय आहे, हे कॉस्ट सेव्हिंग प्रॅक्टिस आहे. म्हणजेच काय, नांगरटी, वखरणी, रोटावेटर आपल्याला याचा खर्च पूर्णपणे वाचवता येतो. म्हणजे एका अभ्यासानुसार जवळपास 2,000 ते 3,000 रुपये त्या ठिकाणी तुमचे मशागतीचे वाचू शकतात जर तुम्ही शून्य मशागत शेती केली. हा झाला एक फायदा. आणि दुसरा फायदा काय आहे, वेळेची बचत होते आणि वेळेवर पेरणी करता येते. कशी? मशागत करावी लागत नसल्यामुळे पेरणी 10 ते 15 दिवस आपल्याला लवकर करता येते. विशेषतः ज्यावेळेस रब्बी हंगामात, ज्यावेळेस आपण भातानंतर गहू किंवा हरभरा करत असतो, याची वेळेवर पेरणी झाल्यामुळे त्या ठिकाणी उत्पादनामध्ये वाढ दिसून येते. हा झाला दुसरा फायदा. पाण्याची 30% बचत होते. वॉटर कन्झर्वेशन चांगलं होतं. पाण्याची बचत करता येते. कशी? आधीच्या पिकांचे अवशेष जमिनीमध्ये आच्छादनासारखे म्हणजे मल्चिंग सारखे त्या ठिकाणी काम करतात. यामुळे जमिनीतील ओलावा उडून जात नाही. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या मते या पद्धतीने 20 ते 30% पाण्याची बचत होते. ठीक आहे, शून्य मशागत शेतीचा हा तिसरा फायदा. चौथा फायदा काय आहे, जमिनीची सुपीकता आणि गांडुळांची वाढ होते. जमिनीची सुपीकता आणि गांडुळांची त्या ठिकाणी वाढ होते जर तुम्ही शून्य मशागत शेतीचा अवलंब केला तर. जमीन न नांगरल्यामुळे जमिनीतील सूक्ष्मजीव आणि गांडुळाची संख्या वेगाने वाढते. कुजणाऱ्या अवशेषांमुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब, ज्याला आपण ऑर्गॅनिक कार्बन असं म्हणतो, हा वाढतो, जो पिकाच्या उत्तम वाढीसाठी त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा असतो. मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी शब्द ना शब्द वाचून का दाखवतोय, कारण तो कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाला पाहिजे. पर्यावरणाचे रक्षण होते, हा एक पुढचा अजून एक फायदा त्या ठिकाणी आहे जर तुम्ही शून्य मशागत शेती केली तर. कसं? डिझेलचा वापर कमी झाल्यामुळे प्रदूषण कमी होते आणि पिकांचे अवशेष जाळण्याची गरज पडत नाही. तर अशा प्रकारे हे झाले
शून्य मशागत शेतीचे फायदे गरज असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. आता नाण्याची दुसरी बाजू काय आहे, ह्याचे काही तोटे देखील असतील. म्हणजे प्रत्येक गोष्टीचे काहीतरी फायदे आणि तोटे असतात, तसेच ह्याचे तोटे पण आहेत थोडेसे. काय तोटे आहेत बघा, तणांचा भयंकर प्रॉब्लेम त्या ठिकाणी तुम्हाला जाणवून येतो जर तुम्ही शून्य मशागत शेतीमध्ये गेलात. म्हणजे काय, वीडचा तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम जाणवू शकतो. नांगरट न केल्यामुळे तणांच्या बिया जमिनीत राहतात आणि सुरुवातीला तणांचा मोठा प्रादुर्भाव दिसून येतो. या पद्धतीत शेतकऱ्याला तण नियंत्रणासाठी रासायनिक तणनाशकांवर जास्त अवलंबून राहावं लागते. ठीक आहे, तणांचा भयंकर प्रॉब्लेम तुम्हाला दिसून येतो जर तुम्ही शून्य मशागत शेतीमध्ये गेला तर. दुसरा एक तोटा काय आहे बघा, यंत्रसामग्रीचा खर्च वाढतो. कसं, शून्य मशागतीसाठी साधे पेरणी यंत्र चालत नाही. यासाठी झिरो टिल ड्रिल ही मशीन लागते, ज्याची किंमत सामान्य शेतकऱ्यांसाठी जास्त असू शकते. मात्र आता अनेक ठिकाणी ही यंत्र भाड्याने उपलब्ध आहे. म्हणजे जे काही पेरणीसाठी यंत्र ह्यासाठी स्पेसिफिक लागतं ते महाग पडतं आणि ह्याचं भाडं देखील महाग असतं. जर तुम्हाला स्वतः घ्यायचं असेल तर ते खूपच कॉस्टली. तिसरं कुठलं मोठं नुकसान आहे, सुरुवातीच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी घट दिसून येऊ शकते. म्हणजे जर तुम्ही पहिल्याच वर्षी शून्य मशागत शेती करताय तर सुरुवातीला तुम्हाला उत्पादन त्या ठिकाणी कमी दिसू शकतं. कसं, पारंपरिक शेतीतून शून्य मशागत शेतीकडे वळताना जमिनीला या नवीन पद्धतीची सवय लावायला किमान 2 ते 3 वर्षाचा कालावधी लागतो आणि या संक्रमण काळामध्ये काही प्रमाणामध्ये उत्पादन घटू शकते. आता रिसर्चने आपल्याला काही टक्केवारी दिलेली नाही, पण उत्पादन घटतं. आणि सर्वात महत्त्वाचा तोटा काय होतो, कीड आणि रोगांचा धोका. आधीच्या पिकाच्या अवशेषामध्ये काही हानिकारक बुरशी आणि किडींच्या वेगवेगळ्या अवस्था जसं की अंडी वगैरे त्या ठिकाणी असू शकतात, ज्याचा प्रादुर्भाव नवीन पिकावर होण्याची शक्यता असते. यासाठी योग्य प्रकारे बीज प्रक्रिया वगैरे करून तुम्हाला लागवड करणं गरजेचं आहे. तर ही झाली नाण्याची दुसरी बाजू शून्य मशागत शेतीची. ठीक आहे, तर मित्रांनो, याचा जर आपण डीप रिसर्च केला तर काही स्टॅटिस्टिक्स आणि रिसर्च काय सांगतात बघा. म्हणजे आकडेवारी काय सांगते, डिझेलची बचत होते. कृषी तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार शून्य मशागत शेतीमुळे 1 हेक्टरच्या मागे जवळपास 30 ते 36 लिटर डिझेल त्या ठिकाणी वाचतं असं म्हणणं आहे. भारतातील वापर काय सांगतो, भारतात सध्या सुमारे 2 ते 3 लक्ष हेक्टर क्षेत्रावरती शून्य मशागत तंत्रज्ञानाचा यशस्वीपणे वापर केला जात आहे. ठीक आहे, किती, 2 ते 3 लाख. आणि उत्पादनामध्ये किती नेमकी एक्झॅक्टली वाढ दिसून आलेली आहे बघा. ICARच्या अहवालानुसार वेळेवर पेरणी आणि जमिनीच्या सुधारित आरोग्यामुळे जवळपास 5 ते 10% वाढ झालेली आहे. तर हे आकडे आहेत, पॉझिटिव्ह आकडे आहेत शून्य मशागत शेतीचे. उगाच आपण चर्चा करत नाही, आपण सगळे अभ्यासपूर्ण आकडेवारी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतोय. तर फायनल निष्कर्ष काय, तुम्ही नक्कीच मला म्हणाल की तुमचं मत काय आहे. तर माझं मत 100% एका कुठल्याही बाजूकडे नाही. का ते सांगतो, थोडक्यात सांगायचं तर शून्य मशागत शेती हा दीर्घकालीन फायद्याचा सौदा आहे. म्हणजे काय, दीर्घकालीन फायदा आहे. लगेच एका वर्षात केली लगेच तुम्हाला उत्पादन मिळालं असं होत नाही. म्हणून जर तुम्ही योग्य तण व्यवस्थापन, अचूक पेरणी यंत्रणाचा वापर आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला असेल तर या पद्धतीमुळे तुमचा वेळ, पैसा, कष्ट नक्कीच वाचेल. मात्र पहिल्याच वर्षी चमत्कार होईल अशी अपेक्षा ठेवू नका. म्हणून सुरुवातीला थोड्या क्षेत्रावरती 1 एकरवरती तुम्ही हे ट्राय करा, हा प्रयोग करून पहा आणि त्यानंतरच पूर्ण शेतामध्ये याचा अवलंब करा. जर तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या, तुम्हाला जर ही युजर फ्रेंडली पद्धत वाटली, म्हणजे पहिलं थोड्या 1 एकर क्षेत्रावरती करा. जर तुमच्याकडे 5-10 एकर क्षेत्र असेल, बघा की त्याच्यामध्ये काय फायदे आहेत, काय नुकसान आहेत. आणि मग तुम्हाला जर वाटलं की नाही बाबा की याच्यामधनं मी करू शकतो, आणि हळूहळू ही प्रॅक्टिस तुम्ही वाढवू शकता. पण नक्कीच निसर्गाचा विचार जर केला, सर्व गोष्टींचा विचार केला तर एक दीर्घकालीन दृष्टिकोनातून शून्य मशागत शेती ही अतिशय उत्तम पद्धत आहे. आता मार्केटमध्ये बरेच वेगवेगळे मतप्रवाह या विषयावरती आहेत. कुणाचं म्हणणं आहे की नाही, खोल नांगरट करायलाच हवी, उलतापालत मातीची करायलाच हवी. कुणाचं म्हणणं असं आहे की नाही, मातीची धूप, निसर्गाचा समतोल बघितला तर माती डिस्टर्ब अजिबात करायची नाही. जी काही पाठीमागच्या पिकाची मुळं आहेत ती तशीच मातीमध्ये सडली पाहिजे, जेणेकरून सेंद्रिय कडबन मातीचं पोत सुधारून राहील. मी देखील 50% म्हणू शकता. कारण काय माहिती आहे का मित्रांनो, जवळपास 150 कोटीच्या आसपास भारताची लोकसंख्या जात आहे. सेंद्रिय शेती, शून्य मशागत शेती आणि बऱ्याच शेती पद्धती आहेत ज्या पर्यावरणाला अनुकूल आहेत. पण शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून विचार केला
तर प्रति शेतकरी जे शेतीचा वाटा आहे तो कमी कमी होत चाललेला आहे. रिक्वायरमेंट जास्त आहे जनतेची आणि तेवढं उत्पादन आपल्याला निरोगी झटपट मार्केटमध्ये आणणं गरजेचं आहे. त्यामुळं सगळेच जर या वाट्याने गेले तर नाही तेवढं हाय क्वालिटीचं हाय प्राईसचं मार्केट आपल्याला उपलब्ध आहे. आपण तेवढी गरज पुरवू शकणार आहे. त्यामुळं करायचं आहे आपल्याला, समतोल साधायचा आहे. म्हणजे गरज देखील भागवली पाहिजे, एवढं उत्पादन देखील पाहिजे, निरोगी उत्पादन देखील पाहिजे, पण निसर्गाचा समतोल देखील राखता आला पाहिजे. तर नक्कीच 100% सेंद्रिय शेती, शून्य मशागत शेती ह्याचे प्रयोग 100% सगळ्यांनी करावेत, परंतु छोट्या छोट्या क्षेत्रावरती करा. त्याच्यातून तर तुम्हाला नक्कीच काही गोष्टी पॉझिटिव्ह दिसल्या तर ते वाढवण्यात काहीही हरकत नाही. ठीक आहे मित्रांनो, विषय माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा. शून्य मशागत शेतीबद्दल तुमच्या मनामध्ये कुठले संभ्रम आहेत, तुमचे प्रश्न काय आहेत, तुमचे विचार काय आहेत, कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया एका नवीन व्हिडिओसह एका नवीन विषयावरती बोलण्यासाठी. धन्यवाद.